चिंचवडमध्ये विक्रीसाठी आणलेल्या देशी बनावटीची 7 पिस्तूल आणि 33 जिवंत कारतुसांसह 3 गुन्हेगारांना पकडण्यात पिंपरी पोलिसांना यश आलंय। शहरात अगदी सहज कुणालाही देशी कट्टे कारतुस मिळतील अशी परिस्थिती आहे। काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड प्रकाश चव्हाणची हत्या असो किंवा पुण्यात शिवसेना पदाधिकाऱ्याची झालेली हत्या किंवा शहरात झालेल्या इतर गोळीबाराच्या घटना, या घटनांमध्ये देशी बनावटीच्या पिस्तुलाचा वापर झाल्याचं तपासात निष्पन्न झालंय। देशी पिस्तुलं उद्योग नगरीत किती सहज मिळतात याचे पुरावे देणाऱ्या या काही घटना। गेल्या काही दिवसात गुन्हे शाखेच्या युनिट 4 तब्बल 15 पिस्तुलं आणि 80 कारतुसं पकडली आहेत। निगडी पोलीस स्टेशनमध्ये 11 पिस्तुलं 30 कारतुसं, पिंपरीमध्ये 11 पिस्तुलं 39 कारतुसं, भोसरीमध्ये 3 पिस्तुलं 6 कारतुसं, हिंजवडीत 7 पिस्तुलं 6 कारतुसं, सांगवीमध्ये 3 पिस्तुलं 6 कारतुसं पकडली आहेत। आरोपींकडून प्रथम 6 गावठी पिस्टल आणि 30 राऊंड जप्त केले आणि तपासातून तिसऱ्या आरोपीकडून आणखी 1 पिस्टल आणि 3 राऊंड असे एकूण 7 कंट्री मेड पिस्टल आणि 33 राऊंड जप्त करण्यात आलेले आहेत। आरोपींच्या ताब्यातून 1 झेनकार देखील जप्त करण्यात आलेली आहे। हा माल एकूण 6,78,000 रुपयाचा असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सहज देशी शस्त्र उपलब्ध होत असल्यानं गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत। पोलीस उपायुक्तांचं मात्र वेगळंच म्हणणं आहे। तुमचं जर माहिती आहे ना की खूप हे वाढलेले आहे, तर तुम्ही दरवेळेस महिन्याला आकडे घेऊन जाता, तर फार मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये फरक पडलेला नाही। आपल्याकडे जो ग्रामीण भाग आलेला आहे, नवीन पोलीस स्टेशन तयार झालेलं आहे, लोकसंख्येत वाढ झालेली आहे, त्या अनुषंगाने तेवढे फक्त गुन्हे वाढ झालेले आहेत। गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत असल्यानं उद्योग नगरीची सुरक्षा धोक्यात आहे। त्यातच अगदी सहज मिळणाऱ्या देशी कट्ट्यांमुळे तो धोका आणखीनच वाढलाय। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।